आता प्रोग्राम्स कसे बनवायचे, बेसिक प्रोग्राम्सचे स्टेप्स. प्रोग्रामिंग लँग्वेज कॅन बी एनिथिंग. Programming language can be C, C++, Java, any language. But how to create a program from scratch? The basic steps to develop a program. So first steps, basic steps to develop programs. So basic step means what? Language can be anything. की कोणताही प्रोग्राम आपल्याला करायचा आहे तर त्यासाठी सर्वात पहिले काय विचार करायचा. प्रोग्राम लॉजिक इज डिफरंट थिंग्स, अल्गोरिदम डिफरंट थिंग्स, पण प्रोग्राम करायला सर्वात पहिले काय काय गोष्टी लागतात. सो आय एम स्टार्टिंग विथ द C++. सो C++ फर्स्ट स्टेप शुड बी युअर हेडर फाइल्स. फर्स्ट स्लॉट आपण आपल्या हेडर फाईलसाठी देऊन ठेवणार. 2 बेसिक हेडर फाइल्स आर देअर, IOStream अँड conio.h. सो IOStream, conio.h देऊन ठेवायच्या. इन फ्युचर अजून दुसऱ्या लागल्या सो वी विल ॲड. प्रोग्राममध्ये समजा गरज पडली math.h ची, देन string.h ची, देन वी विल ॲड. बट हेडर फाईल्स बद्दल सर्वात पहिले विचार करायचा. देन सेकंड स्टेप, फॉर एक्झाम्पल या साईडला मी प्रोग्राम पण लिहितो. सो फर्स्ट हॅश हेडर फाइल्स फर्स्ट include IOStream.h, then include conio.h. These two या दोन तर कंपल्सरी आपल्याला यूज करायचे आहेत. देन काय विचार करणार आपण, सेकंड स्टेप इज युअर void main. void main method. So void main is simple. In C, C++, basically आपण only void main use करू. Then scope of main start, scope of main close. Main method declared. Then we will think about variables. So कोणत्याही प्रोग्रामसाठी फर्स्ट ऑफ ऑल फॉर्म्युला आपल्याकडे असला पाहिजे की कोणती काय प्रोसिजर काय होणार आहे. त्यात प्रोसिजरच्या अकॉर्डिंगली आपण नंबर ऑफ व्हेरिएबल्स डिसाइड करणार. सो कन्सिडर फॉर ॲडिशन प्रोग्राम 3 व्हेरिएबल्स आर देअर. C is equal to A plus B. फॉर square and number 2 variables are there. S is equal to N into N. For area of circle, area and radius, area is equal to 3.14 into R into R. So 2 variables are there, R and A. So formula नीट analyze केला की त्याच्यानंतर आपल्याला कळतं की नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती आहेत. सो नंबर ऑफ व्हेरिएबल्स डिक्लेरेशन. करंटली आय एम डिस्कसिंग अबाउट ॲडिशन प्रोग्राम, बेसिक प्रोग्राम. सो फॉर्म्युला इज C is equal to A plus B. So C, A, B. So total number of variables 3. And type of variable is integer A, B, C. Clear? So variables are obtained from formulas. की फॉर्म्युलेस जे असतील त्या फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंगली आपण व्हेरिएबल्स डिक्लेअर करू शकतो, सांगू शकतो की इतके इतके फॉर्म्युलेसच्या अकॉर्डिंगली इतके व्हेरिएबल्स आहेत. देन fourth is CLRSCR to clear the previous output. CLRSCR. Then these are compulsory steps की या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी आपल्याला यूज करायचे आहे. प्रत्येक प्रोग्राम मध्ये वी विल ॲज इट इज याला यूज करू. बट आत्ता मेन प्रोग्राम चालू होता करंटली की आपल्याला प्रॉम्प्ट, इनपुट, प्रोसेस, आउटपुट या 4 स्टेप्सवरती, 4 स्टेटमेंटवरती जास्त लक्ष द्यायचं आहे. प्रॉम्प्ट, इनपुट, प्रोसेस, आउटपुट. तो फिफ्थ स्टेप इज प्रॉम्प्ट और प्रॉम्प्ट्स. प्रॉम्प्ट मीन्स व्हॉट की जेव्हा मशीन आपल्याला काहीतरी सांगते की आपल्याला काय इनपुट द्यायचं आहे. इंटर पासवर्ड, इंटर रेडियस. समजा ॲडिशनचा प्रोग्राम आहे तर इंटर 2 नंबर्स. एरिया ऑफ सर्कलचा प्रोग्राम आहे तर इनपुट इज अ रेडियस, सो इंटर रेडियस. एरिया ऑफ रेक्टँगलचा प्रोग्राम आहे तो इनपुट इज लेंथ अँड ब्रेथ, तो इंटर लेंथ अँड ब्रेथ. तर मशीन युजरला सांगेल, युजरला सांगेल की तुम्हाला काय एंटर करायचं आहे. सो त्यासाठी प्रॉम्प्ट.
प्रॉम्प्ट मीन्स प्रॉम्प्ट ऑलवेज कम्स इन आउटपुट स्टेटमेंट. कोणता पण आउटपुट स्टेटमेंट असेल त्या लँग्वेजचा आउटपुट स्टेटमेंटमध्ये प्रॉम्प्ट येतो. सिम्पल आउटपुट स्टेटमेंटमध्ये, त्याच्यामध्ये काही आपल्याला कॉन्कॅटिनेशन करायची गरज नाही. सिम्पल की जो आउटपुट स्टेटमेंट आहे तो प्लस स्टेटमेंट मेसेज जो येतो. सो प्रॉम्प्ट फॉर करंट एंटर 2 numbers बिकॉज 2 व्हेरिएबल्स आर रिक्वायर्ड इनपुटसाठी. सो प्रॉम्प्ट इज आउटपुट स्टेटमेंट फॉर C++ इज सी आउट. Enter 2 numbers. Then after prompt 6 ही जोडीच असते prompt then input or inputs. सो जर एकच प्रॉम्प्ट आणि एकाच स्टेटमेंट मध्ये आपल्याला प्रॉम्प्ट आणि इनपुट मध्ये काम होत आहे, इनपुट घेण्याचं काम होतं तर ओके. इफ यू वॉन्ट मल्टिपल इनपुट्स देन एंटर रोल नंबर 1, एंटर रोल नंबर, एंटर नेम, एंटर ॲड्रेस, एंटर मोबाईल, एक एक करून आपण विचारू शकतो. सो एंटर रोल नंबर, इनपुटमध्ये रोल नंबर घ्यायचा. एंटर नेम, इनपुटमध्ये नेम. इनपुट ॲड्रेस, एंटर ॲड्रेस, इनपुटमध्ये ॲड्रेस व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचा. सो इट इज अ पेअर. प्रॉम्प्ट अँड इनपुट आर पेअर. दोघे एक साथ वर्क होतात. तर जे मागतोय ते खाली इनपुट घ्यायचे. जर मल्टिपल टाइम्स मागायचे तर मल्टिपल टाइम्स इनपुट असेल बट पेअरमध्ये. क्लिअर? तो एंटर फर्स्ट नंबर विल बी इनपुटेड. एंटर सेकंड नंबर विल बी इनपुटेड. एंटर 2 numbers, तर 2 numbers should be inputted. So input for C, it is a C++, it is C in input statement. So for 2 number आपल्याला पाहिजे. फर्स्ट number will go in a variable A, second number in B. C in A and B. So according to prompt, our input statement is going to write. So जर इनपुट पासवर्ड असेल तर C in pass. इनपुट इंटर रेडियस असेल C in R. इंटर नंबर C in N. इंटर इयर C in YR. तो जो इंटर करायला सांगतोय ती व्हॅल्यू आपल्याला प्रोग्राममध्ये ज्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायची आहे त्या व्हेरिएबलचं नाव इथे लिहिणार. जितके व्हेरिएबल्स असतील, जितक्या व्हॅल्यू मागतोय तितके व्हेरिएबल्स युजिंग कॉन्कॅटिनेशन यूज करू आपण. क्लिअर? देन इनपुट इज डन. 7th इनपुट जे आहेत ते मल्टिपल टाइम्स येतील. प्रॉम्प्ट झाला, इनपुट झाला. नाव प्रोसेस और लॉजिक. फॉर्म्युला, याला तुम्ही फॉर्म्युला पण बोलू शकता. ठीक आहे. सो प्रोसेस और लॉजिक. आता प्रोसेस आणि लॉजिक मध्ये फरक काय? प्रोसेस अँड फॉर्म्युला इज सेम थिंग, बट लॉजिक जेव्हा तुम्हाला लूप्स यूज करायचे, ॲडिशनल गोष्टी यूज करायची, 10 वेळा एखादी गोष्ट करायची, देन यू विल यूज अ हेवी लॉजिक. इफ कंडिशन्स, फॉर लूप, व्हाईल लूप, स्विच केस, या गोष्टी जर तुम्ही यूज करताय त्या गोष्टी लॉजिकमध्ये येतात. सध्या तरी बेसिक गोष्ट बघतोय. सो बेसिकमध्ये डायरेक्ट सिंगल फॉर्म्युला असेल, सिंगल प्रोसेस असेल. इन केस समजा तुम्हाला मोठी ॲप्लिकेशन बनवायची आहे तर मोठ्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला n नंबर ऑफ फॉर्म्युलेज असतील. फॉर एक्झाम्पल EMI कॅल्क्युलेशन. तर EMI कॅल्क्युलेशनसाठी तुम्हाला इयर इनपुट आहे, त्याला मंथ कॅल्क्युलेट करा. त्याच्यानंतर टोटल इंटरेस्टच्या नंतर टोटल अमाऊंट टू बी पेड, देन EMI कॅल्क्युलेट होणार. सो बरेच प्रोसेस असू शकतात एका छोट्या ॲप्लिकेशनमध्ये. तर ॲप्लिकेशनमध्ये जितके फॉर्म्युले आहेत सगळे फॉर्म्युले आपल्याला एका खाली लिहावे लागतील. त्या फॉर्म्युल्यासाठी लागणारे व्हेरिएबल्स, इनपुट व्हेरिएबल्स आधी इनपुट घेऊन टाकायचे. अकॉर्डिंग टू प्रॉम्प्ट व्हेरिएबल कॅन बी इनपुट करू शकतो. सगळे इनपुट व्हेरिएबल आले, देन कॅल्क्युलेशन्स व्हेरिएबल अँड फॉर्म्युलेज. 3-4 फॉर्म्युले एका ठिकाणी असू शकतात. इट इज नॉट कंपल्शन की एकच फॉर्म्युला असेल, आपल्या ॲप्लिकेशनवरती डिपेंड आहे. ठीक आहे. सो EMIचं एक्झाम्पल मी सांगितलं की EMIमध्ये EMI डायरेक्ट कॅल्क्युलेट नाही करू शकत. आपण अमाऊंट मागणार, देन इयर मागणार आणि रेट ऑफ इंटरेस्ट मागणार. तर इयरवरून मंथ काढणं, कारण EMI इझी मंथली इन्स्टॉलमेंट, तर मंथ शुड बी देअर. इयरचा मंथमध्ये कन्वर्जन, त्याच्यानंतर 10%ने एका वर्षाचा इंटरेस्ट, देन जितके इयर्स आहेत तितका इंटरेस्ट ॲड होणार, देन जितके मंथ आहेत टोटल अमाऊंट डिवाइड बाय मंथ. 3-4 फॉर्म्युलेज आहेत ते सगळे फॉर्म्युले एका खाली येतील. सो फॉर्म्युला और लॉजिक, वॉट एव्हर लॉजिक इज देअर आपण एका खाली लिहून टाकू. इफ कंडिशन्सचे लॉजिक आहे, समजा पासवर्ड करेक्ट आहे की नाही ते चेक करायचं आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चेक करायचं, तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह कम्स इन इफ एल्स. सो इफ एल्सचा पार्ट इथे येणार.
प्रॉम्प्ट इनपुट इज युअर फर्स्ट स्टेप इन एव्हरी प्रोग्राम. प्रत्येक प्रोग्राममध्ये प्रॉम्प्ट आणि इनपुट येणारच, तरच तुम्ही काम करू शकाल. काम काय करायचं आहे ते तुमच्या लॉजिकवरती किंवा प्रोसेसवर डिपेंड आहे. क्लिअर? तो इथपर्यंत तुम्हाला थ्रू आउट एंडपर्यंत प्रत्येक प्रोग्रामिंगमध्ये इथे यायचंच आहे. इथे काय करायचं आहे, इथे प्रोग्रामवरती विचार करायचा की लॉजिक आहे, इफ आहे, फॉर आहे, स्विच आहे, हा सिम्पल फॉर्म्युला आहे, तो इथे विचार करायचा. कारण की ॲडिशनसाठी डायरेक्ट फॉर्म्युला आहे. सो फॉर्म्युला इज C इज इक्वल टू A प्लस B. फॉर्म्युलामध्ये पण इक्वल टूच्या राईट साईडला जे व्हेरिएबल्स आहेत ते तुमचे इनपुट व्हेरिएबल असले पाहिजे. इक्वल टूच्या लेफ्ट साईडला जे ते तुमचे आउटपुट व्हेरिएबल्स असतात ऑर कॅल्क्युलेशन्स व्हेरिएबल असतात. तर इथे आपल्याला हे पण कळत आहे डिपेंडन्सी. जर आपण 2 नंबर्स मागतोय, 2 नंबर इनपुट घेतले, तेच 2 नंबर कॅल्क्युलेशनसाठी यूज केले. कॅल्क्युलेशन्स करून जो आन्सर आला ज्याच्यामध्ये आपण आन्सर स्टोअर केला तो आपण पुढे प्रिंट करू. डिपेंडन्सी फ्लो आहे, सिक्वेन्स आहे. द नेक्स्ट 8 स्टेटमेंट इज आउटपुट स्टेटमेंट. सो बेसिकली प्रत्येक स्टेपमध्ये या 3 गोष्टी यूज होतातच. इनपुट, प्रोसेस, आउटपुट. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कामामध्ये इनपुट, प्रोसेस, आउटपुट वर्क होतोच. आपल्याकडे मशीनसाठी फक्त एक गोष्ट ॲड होते, प्रॉम्प्ट. कारण मशीन बोलू नाही शकत, मशीन लिहून सांगेल, तर दॅट इज अ प्रॉम्प्ट. देन मशीन सांगेल तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही इनपुट द्याल, देन प्रोसेस करेल आणि आउटपुट अकॉर्डिंगली प्रिंट करेल. सो आउटपुट ऑलवेज कम्स इन सी आउट. आउटपुट आणि प्रॉम्प्ट सी आउट मध्ये असेल कारण मशीन आपल्याशी बोलायचं आहे. इनपुट ऑलवेज इन सी इन. आउटपुट वाला सी आउट जो आहे तो स्पेशल आहे. स्पेशल मीन्स इथे तो सांगेल ॲडिशन इज, देन व्हेरिएबल पण प्रिंट करायचं आहे म्हणून आपण थोडासा फॉर्मॅटेड आउटपुट स्टेटमेंट यूज करू. क्लिअर? देन लास्ट स्टेटमेंट इज to hold the output. To hold the output we have get ch. This is for only C++, CLR, SAR, get ch. C, CPP साठी आपण तुम्ही यूज करू शकता, बट फर्दर लँग्वेजेस मध्ये तुम्हाला थोडा स्ट्रक्चर चेंज करावा लागेल. तो हा स्ट्रक्चर फक्त C, C++ साठी तुम्ही यूज करू शकता. C प्रोग्रामिंग मध्ये सुद्धा सेम स्ट्रक्चर आहे, C++ साठी सुद्धा सेम स्ट्रक्चर आहे. So following 9 steps you will have your program. Clear? Okay, stop.